दरम्यान मुंबईत मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतूक ही धीम्या गतीने सुरू आहे। तिन्ही रेल्वे मार्गांवर गाड्यांना 10 ते 15 मिनिटांचा उशीर झालाय। मुंबईत पाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। या तिन्ही मार्गांवर गाड्यांना 10 ते 15 मिनिटं उशीर झालाय। पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी सकाळपासूनच मुंबईत पाऊस सुरू झालेला आहे। मध्यरात्रीपासून देखील पावसाने हजेरी लावली आहे। तर आपण थेट जाऊयात आता ठाणे रेल्वे स्थानकातून आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, पावसामुळे खरं तर लोकल सेवेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळते। सध्या काय स्थिती आहे? नक्कीच दीपाली, आपण जर बघितलं तर जवळपास 15 ते 20 मिनिटं लोकल उशिराने धावत आहेत। ज्या CSMT कडे जाणाऱ्या जलद गतीच्या लोकल आहेत त्या जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत, तर ज्या धीम्या गतीच्या लोकल आहेत त्या देखील उशिराने धावताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच ही जी वेळ आहे दीपाली, ती ऑफिसला कार्यालयात वेळेत पोहोचण्याची वेळ आहे। त्यामुळे आत्ता चाकरमान्यांनी इथे या साईडला जर आपण बघितलं तर गर्दी देखील केलेली आहे। आपण बघू शकतो की सध्या प्लॅटफॉर्मला जी गर्दी झालेली आहे ती इथे बघू शकतो। समोरच्या साईडला आपण दीपाली जर बघितलं तर पूर्ण गर्दी झालेली आहे। त्या साईडला सगळ्या जलद गतीच्या लोकल ज्या आहेत CSMT कडे जाणाऱ्या त्या धावताना पाहायला मिळतात आणि त्याच प्लॅटफॉर्मला मोठी गर्दी झालेली आहे। खरं तर काल रात्रीपासूनच पावसाने मोठ्या प्रमाणात सुरुवात ठाणे शहरात आणि उपनगरात केलेली पाहायला मिळते आणि रात्री बऱ्यापैकी पाऊस कोसळल्यानंतर सकाळपासून पावसाने मोठा काळोख केलेला होता आणि आत्ता जर बघितलं तर ज्या मध्यम स्वरूपाच्या सरी ज्या आहेत त्या सध्या बरसताना पाहायला मिळतात ठाणे शहरात। पण जर अशाच पद्धतीचा पाऊस पडत राहिला तर रेल्वेवर संध्याकाळी येताना म्हणजे जेव्हा चाकरमानी घरी येतात तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात फटका रेल्वेला पडू शकतो आणि चाकरमान्यांचा खोळंबा होऊ शकतो। आपण जर बघितलं तर रेल्वेने एकीकडे काही दिवसापूर्वी असं देखील सांगितलेलं होतं की पावसाळ्याची जी आमची तयारी आहे ती पूर्णपणे झालेली आहे आणि कुठल्याही पद्धतीने ट्रॅकवर जे पाणी आहे ते साचणार नाही यासाठी आम्ही तयारी केलेली आहे। त्याचबरोबर जी स्वच्छता असते रेल्वेच्या बाजूने जे नाले वाहतात त्याची जी स्वच्छता आहे, रुळावरच्या नाल्यांची बाजूची स्वच्छता देखील आम्ही केल्याची माहिती जी आहे ती रेल्वेने दिलेली होती। मात्र आज जर आपण बघितलं तर पहिल्याच पावसामध्ये रेल्वे ज्या आहेत त्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळतात। खरं तर याचं जे महत्त्वाचं कारण आहे ते रेल्वेतर्फे असं देण्यात येत आहे की जी व्हिजिबिलिटी आहे ती कमी झालेली आहे आणि त्या व्हिजिबिलिटीमुळे रेल्वे उशिरा धावतात अशी माहिती जी आहे ती मध्य रेल्वेकडनं देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर पाऊस असाच चालू राहिला तर व्हिजिबिलिटीमुळे या गाड्या ज्या आहेत त्या आणखीन उशिराने धावण्याची जी आहे ती संध्याकाळपर्यंत शक्यता आहे, कारण पावसाने मोठ्या प्रमाणात काळोख केलेला आहे आणि सकाळपासून जो काळोख केलेला आहे तो अजूनही पूर्णपणे उजाडलेला पाहायला मिळत नाही आणि ह्याचाच त्रास जो आहे तो मोटारमनला जे वाहन चालक आहेत रेल्वे वाहन चालक त्यांना होताना पाहायला मिळतोय दीपाली सध्या तरी। नक्कीच भाग्यश्री, त्यामुळे खरं तर पहिल्याच पावसात चाकरमानांचा चांगलाच गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।